नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचा टाईम आहे. माझी आई श्रीला घेऊन बसलेली आहे आणि समोर रुची पण आहे. ती झाडावर चढती पेरूच्या. कसा आहे जांभू दे? कच्चा आहे. मधू मधू खाल्लेले गोड लागतंय. दातात नाही फसत. मी आता खाते. पहिले इथून करू का इथं? कुठून कर चढ. पहिले पहिले इकडून मग नंतर इकडून. पण इतकं छोटं झाड आहे ते, तुझे डोक्या इतकं आहे आणि तू म्हणती मला झाडावर चढता येतं. आणि चल उतर आता खाली. आता या झाडावर चढता आला, आता तुला दुसरं झाड सांगतो मी चढायला. उतर खाली. आणि इकडे इथं जवळ ये मग बोल, कारण आवाज नाही येते. आता ही तुझ्या डोक्यात म्हणजे जास्तीत जास्त 8 फूट झाड आहे, 7-8 फूट बरोबर. आता तू काय कर ना, ते तिकडं आंब्याचं झाड आहे, ठीक आहे, त्याच्यावर जाऊन चढ. हा वा, का बरं? झाडावर चढता येतं ना तुला? एवढा वर पाय चढन का मी? बरं भाऊ. आंघोळ कधी करायची? हा? आंघोळ कधी करायची? माहित होतं तुम्ही येत तुझी. मग कधी करायची? दात घासले होते ना पेरू खायच्या आधी? असा पाईप घेतलेला आहे आणि पाईपाची साह्याने आम्ही तोडतोय. आता हे नको खाली ठेव. तर तिकून कैरी त्याच्यामध्ये तोंडामध्ये घालायची पाईपाच्या, आणि पाईप वर लोटायचा आणि मग खाली पडतो. आता हे बघा, ते पाय तुमची हे काल पडत तुटत नव्हता, आज हे केला आम्ही. आणि काय भारी कलर याचा. आणि इथं चिमणीनी थोडं पिकलंय. होल केलेले याला, म्हणजे बोसके पाडलेले आहे. आणि हा पण एक पिकलेला आहे. आता ह्या कैरीचा प्रॉब्लेम मी सांगितलेले काल, की वरतून कच्ची असती आणि खालून पिकलेली असती, असं आहे. आता मी तोडतो भरपूर आंबे, दाखवतो मी तुम्हाला फायनल. तर असे आंबे तोडायचं काम चालू आहे आमचं. आणि मी काय हाताला आहे ना, हाताला भरपूर लागत होतं माझ्या, कारण हात खालून हात लावत होतो मी. मग मी काय केलं, एक पिशवी आणली याच्या गोणी टाईपची, तिच्यामध्ये कैरी पडली आणि डायरेक्ट इथून फाटली ती. आता दुसरी पिशवी आणलेली, ही बघू फाटती का. तर रुची तर ही नाही फाटणार आता. तर तीर्थ, दादा, रुद्र आणि ध्रुव गंगापूरला गेले होते कटिंग करायला. आणि त्यांनी बुट आणलेले, तीर्थनी पांढऱ्या कलरचे बुट आणलेले. ध्रुवनी ध्रुवचे मला आवडले, ध्रुवचे चांगले, मला फक्त ध्रुवचे आवडले. आणि हे रुद्रनी घेतले असे बुट घेतलेले. हे यार पप्पा व्हिडिओ काय करतो आले? हा? काय ना? मी WhatsApp ग्रुपवर बाय. तर इथं रुचीच्या मैत्रिणीचा कॉल आलेला आहे आणि ती तिच्यासोबत बोलती, म्हणून मी शूट काढलं होतं हे. आता इथे दुपारचे साधारणतः 3 ते 4 वाजलेले. मी शेडमध्ये आलो होतो, कारण हे सर्वजण शेडमध्ये बसलेले होते. केशव, सुरेश, माझा भाऊ. आणि माझा भाऊ ना, त्यांनी नवीन सायकल घेतलेली. ॲक्च्युली हे माझं दाखवायचं राहून गेलं. मी व्हिडिओ काढला होता त्याचा, पण तो माझ्याकडून डिलीट झाला. आणि ते पंक्चर काढताय, आणि हे वासरू आहे आमच्या गिरगाईचं, तर ते मला मारतंय आता सध्या. तर मी त्याला भरपूर म्हणजे बसलेलो होतो, तर ते मारतच चाललेलं होतं. तर असं चालू होतं इथं. आणि सायकलचं पंक्चर, त्यांनी सायकल घेतली तर थोडीशी ती हलकीच बसलेली आहे. टायर ट्यूब एकदम पातळ आहे त्याचं, एकदम हलके भेटलेले त्यांना. तर असं होतं त्यांच्यासोबत. तर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, गायांचं मन मिळालेलं नाही अजून. तर ही काळी गाय जी ना, ही मारतेच आहे त्यांना, त्या दोन्ही गायांना. तर आता ती गिर गाय सध्या खाते, पण जेव्हा ही गाय तिकडं जाईल ना, तर ती लांब होऊन जाईल. तर हे असं चालूच आहे. आणि फक्त एक फरक असा झालेला आहे का, काळी गाय दूर जात नाही. म्हणजे आपण गेल्यानंतर, मी मागे दाखवलं होतं की ती गाय थोडी दूर जात होती, म्हणजे माणूसही गेल्यानंतर. तर आता सध्या तसं जाणवत नाही. आता मी इथं बसलेलो आहे, उभा आहे, तर ही गाय लांब जात नाही आहे सध्या. हा व्हिडिओ मी थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे याच्यामुळं, कारण ही काळी गाय आता थोडी तिकडं सरकलेली. तर गिर गाय बघा कशी घाबरत घाबरत खाती आहे. तिने जर तिकडं जर जास्त तोंड केलं, ती मागे निघून जाते. सो असं ही घाबरती, कारण ही गाय भरपूर मारती आहे त्यांना. आणि मी नेक्स्ट एक व्हिडिओ प्ले करतो, त्याच्यामध्ये ना ती एकदम मारतच आहे. बघा आता ही मागे लागली. थोडं लांबून काढलेला आहे हा व्हिडिओ, पण ही काळी गाय जेव्हा
तिकडं दावण साईडला असते, या दोन्ही गाई दुसऱ्या साईडला असतात आणि ती जर गाय इकडं आली तर ह्या गाय दुसरीकडे पळून जातात. तर हे असं साधारणतः चालू आहे यांचं. मला नाही माहीत आता यांना काय पर्याय करावा. गाय बांधणं हा त्याच्यावर पर्याय नाही आहे. हळूहळू ॲडजस्ट होईल त्या असं वाटतंय. बघू आता पुढे जाऊन काय होतं. नवीन घेतलेली गाय दूध वगैरे व्यवस्थित देते आहे. दूध काढायला पण काहीच प्रॉब्लेम नाही तिचा आणि भरपूर दूध देते. घराला पुरून उरतं आमच्या दूध, इतकं दूध देते ती. गाय किती गरीब आहे बघा. पाय बांधलेले तिचे, थोडीशी लात मारती ती म्हणून, पण माझा भाऊ मांडी घालून दूध काढतोय तिचं. आणि हा उंची कमी आहे तिची, त्याच्यामुळं दूध काढायला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळं ती बसून दूध काढतोय तो आता. आणि गाय एकदम गरीब आहे. ती स्वतः गरीब आहे, पण बाकीच्या गायामध्ये दहशत आहे तिची. मी व्हिडिओ टाकल कधीतरी तिचा. आणि केशव थांबलेला आहे समोर वासराला धरून. गरीब गाय एकदम. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.